महाराष्ट्र शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आता या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत शेतकरी बांधवांनो। परंतु 3 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात। महाराष्ट्र शासनाने आता जिल्ह्याचे 3 टप्पे केलेले आहेत। या पहिल्या 11 जिल्ह्याची यादी देखील महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ती 11 जिल्ह्याची यादी देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, या जर 11 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला 13 तारखेला पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। म्हणजेच की महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही 3 टप्पे केलेले आहेत। 3 टप्पे 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही नमोच्या 9व्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, नमोचा 9वा हप्ता हा 15 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजीच हप्ता हा महाराष्ट्र शासन वितरित करू शकतं, तर 3 टप्पे का पाडत आहे? शेतकरी बांधवांनो, डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। डीबीटीला 36 जिल्ह्यामध्ये रक्कम वितरित करायला सहजपणे होत नाही, त्याच्यामुळे काही अडचणी येतात आणि अडचण येऊ नये म्हणून डीबीटीच्या मार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं शक्य नाही। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याचे टप्पे केले आहेत। आता टप्प्यानुसार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे आणि आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर जिल्ह्याची यादी देखील जाहीर केली आहे आणि महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही अटी व नियमाचं पालन करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना सांगत आहोत। त्यासाठी शेतकरी बांधवांना आपण कोणते अटी व नियम सांगितलेले आहेत ते देखील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। 2 ते 3 मिनिटं वेळ काढा। व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे। व्हिडिओ तुम्हाला 2000 रुपये मिळवून देणार असणार आहे। व्हिडिओ जर तुम्ही अर्धवट पाहिला, अर्ध्यात सोडून गेलात तर तुम्हाला मिळ लागणार नाही। तुमचा जिल्हा पाहिला तर तुम्हाला कोणते अटी व नियम लागू करायचे आहेत, कोणते अटी व नियम पाळायचे आहेत ते देखील तुम्हाला समजणार नाही। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज लागणार नाही। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, अगदी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व काही माहिती डिटेलमध्ये मी देणार आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये अशा प्रकारे जिल्हे महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहेत। या जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिला जिल्हा आहे अमरावती। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अमरावती जिल्ह्यातून असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही चिंता करू नका। आता तुमच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये 9व्या हप्त्याचे जमा होणार आहेत। आधीच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडला आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी या योजनेची अगदी आतुरतेने वाट पाहत होते, परंतु आता त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। लवकरच तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच की 13 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्याचबरोबर जिल्हा आहे अकोला जिल्हा। अकोला जिल्ह्यातील देखील लाभार्थी या योजनेची अगदी मनापासून वाट पाहत होते आणि त्यांची प्रतीक्षा देखील आता संपणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महाराष्ट्र शासनाने आता ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आता 15 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 13 ऑगस्ट रोजी पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील आता बिलकुल चिंता करायची गरज नाही। तुमचा वेळ देखील आलेला आहे। तुमची जिल्ह्याचं नाव देखील आता या यादीमध्ये आलेलं आहे। त्याच्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये देखील लवकरच 2000 रुपये एवढी रक्कम आता थेट जमा होणार आहे आणि आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेची अगदी मनापासून प्रतीक्षा करत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा देखील संपणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 13 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आता गेले कित्येक दिवस तुम्ही नमो शेतकरी योजनेची वाट पाहत होता, प्रतीक्षा करत होता। आता तुमची तीच प्रतीक्षा संपणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये 13 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत। त्यानंतर जिल्हा आहे वाशिम। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होता आणि तुमच्या देखील आता खुशीचा ठिकाण नाही, कारण की तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये एवढी रक्कम आता थेट जमा होणार आहे। त्याचबरोबर नागपूर जिल्हा आहे। शेतकरी बांधवांनो, नागपूर जिल्ह्यातील शेतकरी देखील अनेक दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि त्यांची प्रतीक्षा देखील आता मिटणार आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये
नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 13 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत। तिथले शेतकरी देखील खूप मेहनती आहेत, परंतु त्यांनी देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आशा सोडली नव्हती आणि आता त्यांच्या त्या प्रतीक्षेला फळ आलेलं आहे। त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे आणि 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर वर्धा जिल्हा आहे, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये थेट जमा होणार आहेत। तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे। वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आता नाचू लागलेले आहेत। त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहेत। त्यानंतर जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील आता बिलकुल चिंता करायची गरज नाही। तुमची प्रतीक्षा देखील संपणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी देखील अगदी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि त्यांच्यासाठी हा अगदी आनंदाचा दिवस लवकरच येणार आहे। म्हणजेच की 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जिल्हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, तिथले रहिवासी असाल तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरित लवकरच होणार आहे। म्हणजेच की 13 ऑगस्ट रोजी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर 11वा शेवटचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल, शेतकरी बांधवांना हा जिल्हा आधीच आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी तर अगदी आतुरतेने प्रतीक्षा करत होते। आता तुमच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका, 2000 रुपये 13 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये आलेला असल्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही। 13 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे थेट जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या 11 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी वितरित होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे, नमोच्या 9व्या हप्त्यासाठी 10,000 कोटी निधी आता मंजूर केलेला आहे आणि तो हा निधी आम्ही 13, 14, 15 या 3 दिवसामध्ये आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। 15 ऑगस्ट निमित्तानं सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू पाहायचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये आता या 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत। त्यासाठी आपण पहिल्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी देखील शेतकऱ्यांना सांगितली। ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा या यादीमध्ये आला आहे त्या शेतकऱ्यांनी आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आपण कोणत्या शेतकरी पात्र ठरण्यात या यादी पाहणार आहोत। सर्वात पहिली महाराष्ट्र शासनाने 8 लागू केले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यानंतर दुसरी अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे। त्यानंतर दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे। त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून आम्ही वंचित ठेवणार आहोत। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुमची जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल। फार्मर आयडी नसल्यामुळे आपल्या लाभाचा फार्मर आयडी फक्त नसल्यामुळे आपला लाभ चुकू नका, त्यासाठी फार्मर आयडी काढून घ्या। त्यानंतर तिसरी अट आहे ई-केवायसी असणे। शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करू नका, परंतु ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे, कारण की तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होणार नाही। शेतकरी बांधवांनो, फक्त ई-केवायसी केल्यामुळे आपल्याला पैसे येणार नाहीत, अगदी शेजाऱ्याला पैसे येतील, अगदी आपल्या मित्राला पैसे येतील, कारण की त्याची ई-केवायसी असणार आहे आणि आपण ई-केवायसी नसल्यामुळे आपल्याला पैसे येणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी केल्यामुळे तुम्हाला 2000 रुपयाचा लाभ होणार आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी लवकरात लवकर जाऊन करून घ्या। त्यानंतर महत्त्वाची चौथी अट आहे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला मिळवण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी व नियमाचं पालन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही देखील करा, जेणेकरून तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा लाभ होईल। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।